डॉक्टर अशोक घोणे हे पुण्यातील एक नावाजलेले वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व असून त्यांनी एअरफोर्समधून निवृत्ती झाल्यानंतर पूर्णवेळ सामाजिक कार्यात वाहून घेतलंय. अगदी गरिबीतून वर आलेल्या व गजरे विकून त्यातून मिळालेल्या पैशातून शिक्षण घेतलेल्या डॉक्टर घोणे यांनी नोकरीनंतर समाजकार्य करण्याचा मानस बांधला होता. त्यामुळे स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी लहान मुलांच्या आजारांसाठी विविध हॉस्पिटलमध्ये सोशल वर्कर म्हणून काम करत अनेक ट्रस्ट व NGO मार्फत गरीब व गरजूंना मदत केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी कॅम्प घेत लहान मुलांवरील शस्त्रक्रिया पुणे येथे अत्यल्प दरात करून दिल्यात. त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या कार्याचे सर्वत्र खूप कौतुक झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलने नुकतीच त्यांना सामाजिक विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या पदग्रहण समारंभाच्या वेळी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर गिल, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर मुळे, नर्सिंग सुपरिटेंडंट आर्या कुलकर्णी व मार्केटिंग हेड संदीप दत्ता उपस्थित होते. त्यांनी समाजातील गरजू व गरिबांना नेमके काय आवाहन केले याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर अशोक घोणे यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहूयात. आपलं जे कार्य आहे मुलांच्या हृदयासंदर्भात आपण जे मोठं काम केलंय त्याच बदल्यामध्ये आता तुम्हाला जहांगीर हॉस्पिटल हे नावाजलेलं आहे पुणे शहरामध्ये. तर त्या ठिकाणी तुम्ही एक सोशल वर्कर म्हणून त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आता तुमची नियुक्ती झालेली आहे. तर सर आपल्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. तुमच्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो आम्ही की आपण आपलं शिक्षण काय आणि आपण आतापर्यंत काय काम केलंय मुलांच्या संदर्भामध्ये आणि तुमच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही कोणत्या सुविधा लहान मुलांना देणार हे जाणून घ्यायचं. बरं. हे बघा ना, मी माझी थोडक्यात माहिती 2 मिनिटात देतो अशी की मी सुरुवातीला 20 वर्ष जहांगीर हॉस्पिटलमध्ये म्हणजे भारतीय वायुसेनेत मी काम केलेलं आहे. भारतीय वायुसेनेत मी मेल नर्स म्हणून जॉईन झालो होतो आणि नंतर मग तिथून रिटायर झालो 94 साली आणि 94 साल्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं डॉक्टर की. आणि आता सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा माझ्या चुलत्यांचं अपघाती निधन झालं हृदयविकाराने आणि पैशाची खूप आमची म्हणजे प्रॉब्लेम होता की आमची गरीब परिस्थिती असताना आम्हाला कोणी मदत केली नाही. त्यामुळे छंद होता की गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं. त्यासाठी मी हे सामाजिक क्षेत्र निवडलं व गेली 27 वर्ष मी या सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. गरजू मुलांना मदत करायची, लहान मुलांना त्यांचे ऑपरेशन आम्ही टोटल मोफत करून देतो. त्यामुळे आतापर्यंत आम्ही असे हजारो ऑपरेशन मोफत केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सामाजिक संस्थांचे माझे संबंध खूप चांगले आहेत कारण गेली 27 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. त्यामुळे मला आमचं पत्र गेलं की आम्हाला ते गरजू मुलांना मदत करतात व त्यांचे ऑपरेशन आम्ही अत्यंत मोफत अल्पदरात करीत आलो आहोत. आणि आमचं सक्सेसफुल रेट पण 100% आहे, 99.9% म्हणजे इतकं आमचं चांगलं लहान मुलांसाठी आहे. सर आता मला एक जाणून घ्यायचं की आपलं जहांगीर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आपण आता लहान मुलांसाठी काय काय सुविधा आणि काय त्या ठिकाणी इलाज करणार आहात आणि किती दरामध्ये लहान मुलांसाठी सर्व प्रकारची शस्त्रक्रिया वय 3 महिने ते 12 वर्ष, हृदय शस्त्रक्रिया, हृदयाच्या डिव्हाइसने त्यांची छिद्र बंद करणे, नंतर टोटल करेक्शन हार्टमध्ये जो बिघाड आहे तो ऑपरेशन करणे व इतर कोणत्याही सर्जरी जे असतील त्या आम्ही टोटली अल्पदरात आणि मोफत करीत आलो करणार आहे. सर त्यासाठी अट काय असते? त्याच्यासाठी फक्त त्यांना रेशन कार्ड आणायचं, रेशन कार्ड पाहिजे महाराष्ट्रातलं आणि उत्पन्नाचा दाखला पाहिजे. कोणतं रेशन कार्ड लागतंय? रेशन कार्ड कोणतंही असलं तरी चालेल, पिवळं, नारंगी कोणतं असलं तरी चालेल. आणि व्हाईट रेशनिंग कार्डला पण आहे का सुविधा ही? हा, व्हाईट रेशन कार्ड असलं तरी चालेल पण त्यांना फक्त उत्पन्न दाखला त्यांना 1.5 लाखाच्या आतमधला पाहिजे आणायला. ओके. आणि हे आम्ही महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत नाही करत. त्या आम्हाला निरनिराळ्या संस्था आहेत, फॉरेनच्या संस्था आहेत निरनिराळ्या, त्या आम्हाला लहान मुलांसाठी फक्त मदत करतात. त्यांना फॉरेनच्या संस्थेचं असं म्हणणं आहे की लहान मुलं देशाचं उद्याचं भवितव्य आहे, उद्याचं भविष्य आहे, त्यामुळे लहान मुलांना आम्ही जास्त मदत करणार. सर आपले कॅम्प अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही ऐकतो, वर्तमानपत्रात पाहतो, टीव्ही चॅनलला पाहतो. आमच्याही चॅनल तर्फे आपणा या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. परंतु त्याच्या आधी आम्हाला जाणून घ्यायचं की सर तुमचं गाव कोणतं आणि तुमचं लहानपणाचं शिक्षण कुठं गेलंय? मी भवानी पेठेत, पुण्यातला माझा जन्म झालेला आहे. भवानी पेठेमध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मी अत्यंत गरीब घराण्यात होतो. छोट्याशा खोलीत भवानी पेठेत राहत होतो आणि कोट्याखाली अभ्यास करून माझं शिक्षण मी SSC पूर्ण केलं.
73 साली पूर्ण केलं व 74 साली मी भारतीय वायुसेनेत भरती झालो ओके. आणि तिथे मग 20 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर 94 साली मी रिटायर्ड झालो व तेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. तर आता मी आता तुम्ही BAMS केलंय. लोकांना आवाहन काय कराल जहांगीर हॉस्पिटल संदर्भामध्ये? की बाबा जास्तीत जास्त गरजूंनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. कारण माझा आता मी सिनियर सिटीजन 67 माझं वय आहे. ओके. परंतु मला एक छंद आहे की जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत मला परमेश्वराने आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत गरजू पेशंटला मदत करायची. कारण माझ्याकडे जेव्हा माझे चुलत्याला हार्ट अटॅक आला, आमच्याकडे 5 रुपये नव्हते. म्हणजे 15 रुपयासाठी आमचं ऑपरेशन आमच्या चुलत्याचं होऊ शकलं नाहीये. त्यामुळे हो, असं आणि कोणताही त्याच patient प्रेरणेतून नको. आपण हे सगळं कार्य आता उभं केलेलं आहे. त्या प्रेरणेने आम्ही उभं केलेले आणि माझी त्यामुळे की बा गरजूंना जास्तीत जास्त मदत व्हावी आणि समाजाने याचा फायदा घ्यावा. हो सर. ही माझी ओके. कर्तव्याची विनंती आहे सगळ्यांना. नक्कीच सर. आपण आपला आवाजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.